हॅलो एव्हरीवन. आज आपण घेत आहोत आयजीको 4th स्टँडर्डचा चॅप्टर 7 एंटरटेनमेंट. टेस्ट स्किल्स. व्हॉट आर वी गोइंग टू टेस्ट इज आर्ट अँड कल्चर. फर्स्ट क्वेश्चन. द वर्ल्ड फेमस पेंटिंग ग्वेर्निका वॉज पेंटेड बाय. ग्वेर्निका ही पेंटिंग कोणी पेंट केलेली आहे? तर मायचेलँजेलो, सॅन्ड्रो बोटिसेली, पाब्लो पिकासो, टिझियानो व्हेसेली. तर हे पेंटिंग केलेले आहे पाब्लो पिकासो यांनी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ विंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट? आन्सर इज ल्यूट. थर्ड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज हार्ट ऑफ चिकन करी इंडस्ट्री इन इंडिया? चिकन करी इंडस्ट्रीचं हार्ट कोणतं आहे? कोणती सिटी आहे की तिला आपण हार्ट ऑफ चिकन करी इंडस्ट्री इंडियामधली? ए हैदराबाद, बी बेंगलुरू, सी चेन्नई, डी लखनौ. लखनौ is the right answer. Kathakali is one of the 8 classical dances in India. It is originated in which state this Kathakali is originated? Kerala, Tamil Nadu, Odisha, Uttar Pradesh. Answer is Kerala. केरळ राज्यामध्ये हे डान्स फॉर्म असतो कथकली. फिफ्थ क्वेश्चन. शेहनाई इज अ पॉप्युलर इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. इंडियाचं एक पॉप्युलर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे शेहनाई. हू अमॉंग द फॉलोइंग इज असोसिएटेड विथ दिस म्युझिक इन्स्ट्रुमेंट? या म्युझिक इन्स्ट्रुमेंट बद्दल शी असोसिएटेड कोण आहे? तर हरिप्रसाद चौरसिया, बिस्मिल्ला खान, झाकीर हुसेन, रविशंकर. बिस्मिल्ला खान इज द राईट आन्सर. बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, आपणा सर्वांना माहितच असेल. क्वेश्चन नंबर 6. द फेमस पेंटिंग ऑफ द महात्मा गांधी टायटल्ड दांडी मार्च. दांडी मार्च म्हणजे दांडी यात्रा काढली होती महात्मा गांधींनी आणि त्या दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधी असे पुढे चालत होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी चालायचे. तर ही पेंटिंग, द फेमस पेंटिंग ऑफ महात्मा गांधी टायटल्ड, काय नाव होतं त्याचं पेंटिंगचं? तर दांडी मार्च. इज ऑन परमनंट डिस्प्ले ॲट द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इन दिल्ली. हू पेंटेड इट? दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये ही पेंटिंग ठेवलेली आहे. कोणी पेंट केलेली आहे? तैयब मेहता, अमृता शेरगिल, नंदलाल बोस, अवनींद्रनाथ टागोर. द राईट आन्सर इज नंदलाल बोस. क्वेश्चन नंबर 7. लावणी, कोली and Gondhal are the main folk dances of what? Which state चे? कोणत्या स्टेटचे हे लावणी, कोळी आणि गोंधळ हे डान्स फॉर्म आहेत? तर महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका, तेलंगणा. आन्सर इज महाराष्ट्र. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हे डान्स फॉर्म चालतो. जामिनी रॉय was a popular and eminent artist who distinguished himself in the field of. In which field the Jamini Roy is popular? Classical music, classical dance, theater and painting. तर Jamini Roy was a popular and eminent artist who distinguished himself in the field of the painting. पेंटिंग मध्ये होते ते. क्वेश्चन नंबर 9.
This dance form is one among the 8 principal classical Indian dance traditions. जे 8 principal classical dance Indian dance traditions आहेत त्यातला one म्हणजे one among them. It is a living tradition in Assam and is an artistic way of presenting mythological teaching. Which dance form is being talked about in the above paragraph? या पॅराग्राफ मध्ये कोणत्या डान्स बद्दल बोललेलं आहे तर कथकली, सात्रिया, ओडिसी, मोहिनीअट्टम. आन्सर इज सात्रिया. Who is known as the father of modern Indian art? मॉडर्न इंडियन आर्ट चे फादर कोणाला म्हटले जाते? अवनींद्रनाथ टागोर, तैयब मेहता, राजा रवि वर्मा, M.F. हुसैन. The answer is Raja Ravi Verma. Next question. He is an Indian classical musician who plays the sarod. He was awarded India's second highest civilian honor, the Padma Vibhushan, in 2001. Identify him. आपल्याला आयडेंटिफाय करायचं हे कोण आहेत? Whose picture is this? हे चित्र कोणाचं आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर आपणा सर्वांना माहित असेल की इंडियन सिव्हिल ऑनर मध्ये हायेस्ट फर्स्ट नंबरचा कोणता अवॉर्ड असेल तर तो आहे भारत रत्न. सेकंड वन इज फर्स्ट भारत रत्न, सेकंड वन इज पद्म विभूषण. पद्म विभूषण लक्षात असू द्या. थर्ड इज पद्म भूषण. पद्म भूषण and last one is Padmashri. Padmashri. यांना पद्म विभूषण पुरस्कार मिळालेला आहे. यांचे नंबरिंग करू आपण. फर्स्ट, सेकंड, थर्ड and fourth. First is Bharat Ratna, second is Padma Vibhushan, third one is Padma Bhushan and fourth one is Padma Shri. हा क्रम आहे. तर हा या प्रश्नाबद्दल बोलू. पद्म विभूषण 2001 मध्ये मिळालेले हे कोण आहेत? तर आन्सर इज सी, अमजद अली खान. सर्व आन्सर पाहू आपण आधी. शिवकुमार शर्मा, रविशंकर, अमजद अली खान, अली अकबर. आन्सर काय आहे? सी. क्वेश्चन नंबर 12. It is a stringed instrument with the long neck, 5 strings and a round body like a tamborian. It is usually considered a traditional instrument of Africa. आफ्रिका मधले ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट आहे हे. याला स्ट्रिंग्स असतात. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे. लॉंग नेक असतं त्याला. देर आर 5 strings. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे. तंबोरियन सारखी बॉडी असते. and traditional instrument of the Africa. Identify this musical instrument. कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे हे आपण आयडेंटिफाय करायचे. ऑप्शन ए बँजो, ऑटो हार्प, बिवा and cello. It is banjo. Next question, question number 13. The personality shown in the given picture. He personality is famous for Odissi dance. Identify her. A. Rukmini Devi Arundale. B. Kavita Krishnamurti. C. Shubha Mudgal. And D. Madhavi Mudgal. She is a Madhavi Mudgal. The famous painting The Last Judgment was the work of. Whose work is The Last Judgment?
लास्ट जजमेंट कोणाचं वर्क आहे, ही पेंटिंग कोणी केलेली आहे? ऑप्शन ए मायकेलँजेलो, पाब्लो पिकासो, लिओनार्डो दा विन्सी, नन ऑफ दीज. द आन्सर इज मायकेलँजेलो. तर ही पेंटिंग द लास्ट जजमेंट कोणी केलेली आहे? यांनी केली. क्वेश्चन नंबर 15. मधुबनी पेंटिंग इज डन विथ द फिंगर्स. फिंगर्स न बनवतात मधुबनी पेंटिंग. ट्विक्स सोबत ट्विक्स, ब्रशेस, निप पेन्स अँड मॅचस्टिक्स युजिंग नॅचरल डाईज. नैसर्गिक डाईज असतात म्हणजे कलर असतात. अँड पिगमेंट्स. इन विच इंडियन स्टेट इज धिस आर्ट फॉर्म प्रॅक्टिस्ड. हा आर्ट फॉर्म कोणत्या स्टेटमध्ये प्रॅक्टिस केला जातो, कुठं यूज केला जातो? तर महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. हे बिहारमध्ये असतं. अचिव्हर्स सेक्शन हॉट्स. क्वेश्चन नंबर 16. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच डान्स फॉर्म. स्टेट बिहू आसाम, भरतनाट्यम तामिळनाडू, गरबा गुजरात, रौफ उत्तराखंड. तर हे तीनही ऑप्शन्स बरोबर आहेत. आसाममध्ये बिहू नावाचा डान्स फॉर्म असतो. भरतनाट्यम हे तामिळनाडूमध्ये असतं. गुजरातमध्ये गरबा असतात आणि रौफ उत्तराखंड इज द रॉंग आन्सर. दॅट इज इनकरेक्ट कोणता आहे? तर आन्सर इज रौफ उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 17 क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणता आहे? ए पोहेला बोईशाख इज सेलिब्रेटेड ॲज न्यू इयर इन वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये न्यू इयर म्हणून पोहेला बोईशाख सेलिब्रेट केला जातो. हे आन्सर बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे म्हणजे करेक्ट आहे, इनकरेक्ट नाही आहे. उगाडी इज द न्यू इयर ऑफ आंध्र प्रदेश. यस, आंध्र प्रदेशामध्ये ह्यालाच न्यू इयर म्हणतात. आणि डी गुढीपाडवा इज द न्यू इयर ऑफ महाराष्ट्र. आपल्या सर्वांना माहिती आहे गुढीपाडवा हा चैत्र महिन्यामधला महाराष्ट्रामधला न्यू इयर म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. तर ऑप्शन सी हे मात्र रॉंग आहे, इनकरेक्ट आहे. काय आहे? नवरोज इज द इस्लामिक न्यू इयर. इस्लामिक न्यू इयर हे नवरोज नसतं. म्हणजे ऑप्शन सी इज इनकरेक्ट. दॅट इज राईट. क्वेश्चन नंबर 18. Who among the following is the first musician to have received the Bharat Ratna Award? भारत रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. फर्स्ट म्युझिशियन कोण आहेत खालीलपैकी? ए, बी, सी आणि डी. चारही ऑप्शन नीट बघून घ्या. तर ऑप्शन्स पाहू. ए हे रविशंकर आहेत. या सर्वांना माहित असायला हव्यात. एम एस सुब्बालक्ष्मी. एम एस सुब्बालक्ष्मी. हे आहेत बिस्मिल्ला खान आणि ए आर रहमान. ए आर रहमान म्युझिशियन हे सर्वात लेटेस्ट आहेत. बिस्मिल्ला खान यांना 2001 ला भारतरत्न पुरस्कार मिळाला. या सर्वांनाच भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण फर्स्ट म्युझिशियन हु रिसीव्ड द भारतरत्न इज एम एस सुब्बालक्ष्मी. क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग पेंटिंग्स इज नॉट अ वर्क ऑफ लिओनार्डो दा विन्सी. तर लिओनार्डो दा विन्सीचे वर्क कोणतं नाही? द लास्ट सपर, मोनालिसा,
lady with an ermine, and D, girl with the pearl earrings. Answer is D, girl with a pearl earrings. हे वर्क नाहीये लिओनार्डो दा विन्सीचं. लिओनार्डो दा विन्सी बद्दल आपल्याला सगळ्या सर्वांना माहित असलेलं म्हणजे मोनालिसा. यांनी मोनालिसा यांचं चित्र पाहिलं काढलेलं आहे, पेंटिंग्स काढलेली आहे. वर्ल्ड फेमस पेंटिंग आहे. क्वेश्चन नंबर 20 is the last question of this chapter. Unscramble the given letters to find the name of a famous painting style from Maharashtra. महाराष्ट्रातली फेमस पेंटिंग स्टाईल या खालील नावांमध्ये लिहिलेली आहे ती कोणती आहे? अनस्क्रॅम्बल करायचे हे शब्द. अनस्क्रॅम्बल करू. आपल्याला माहित आहे, सर्वांनाच माहित असायला हवं की महाराष्ट्राची फेमस पेंटिंग स्टाईल ही फोक स्टाईल आहे. तर एक नंबर वारली हा शब्द होतो. वारली, WARLI. महाराष्ट्रामध्ये वारली ही जमात एक आदिवासी जमात आहे. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून पेंटिंग स्टाईल वारली ही आपण इथे फेमस पेंटिंग स्टाईल म्हणून करत असतो. अशा पद्धतीने आपण या चॅप्टर नंबर 7 मधले 20 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. 20 प्रश्न पाहिलेले आहेत. See you later in another chapter. Goodbye.